काय म्हणून राहिली, यायले अटी ठेवू नका बरं. हे लवकर मोळा काय आहे, याचं पाली हेचा घोड्या बिस्तर उचला म्हणा, निघा आटून लवकर कुकडे जा. पुढे बा ते काही सांगू नका आम्हाला, तुमचं कीर्तन ऐकायला बसेल नाही आम्ही. चला लवकर, आमच्या जागेसाठी थांबूच नका तुम्ही. हा, पाहुणे रावणे येणाऱ्या सुधी दिसतं काय? असं काहीच नाही, आमच्या दारापुढे पाल मांडणं बरोबर आहे हे तुमचं. चला निघा आटून, चला. बाबा काही माणूस की नावाची चीज आहे की नाही रे बा. थांबणं तू जरा सांग, माझी बुडी राहिली नाही, याची बुडी आली की नाही जातो ना बाबा. आता एवढं सामान माझ्या एकट्याच्या नेलं जाते का? थांबणं जातो ना, मी काही म्हणत नाही तुला राहतो म्हणून. ए बुडे बा, आम्हाला काही सांगू नका. तुमची बुडी येईन कधी आणि तुम्ही कधी जासान बापा आटून. हे तुमचं बोऱ्या बिस्तर उचला बापा, निघा आटून. हे मोळा बरं लवकर पाल. हे आमचं घर सुद्धा नाही दिसून राहिलं, हे तुम्ही पाल मांडला आमच्या घरापुढे तर. हो बाई जराशी थांब ना बाबा, जातो ना मी. जात नाही असं म्हटलं काय मी? जातो ना, पण एकटीजण सामान नेलं जात नाही. हे सारं मोळा लागते, जमा करा लागते, टेम्पे टांपे सारे न्याय लागतात बाबा. मा वयाचा म्हणजे मा वयाचा तर लिहाज करा बाप. हो म्हातारा माणूस सांग मी. बेटा तुम्ही म्हाताऱ्याचा की कुताऱ्याचा आम्हाला काही घेण देण नाही. तुमचं हे पाल उचला लवकर उठून, अटे आम्हाला पाहिजे नाही अजिबातही आमच्या घरापुढे. तुम्हाला पहिले 4 खेप मी सांगितलं तरी तुम्ही अजून निघे ना अनुभव. म्हणजे आता भांडणारच का आम्हाला की हे अजूनही म्हणता थांबाच. कधी थांबा आम्ही. बरोबर आहे का हे दुसऱ्या दारापुढे असं पाल मांडणं? बरं गड्या, माझी मजबुरी आहे म्हणून मी नटीसा पाल मांडलो. आणि ती बी तुझ्या जागेत नाही मांडलं ना. इथं मी म्हणजे अतिक्रमणा जावं ना, त्या काही जागेत काही लेस नाही बाबा. तुझ्या काही ना ते जागा नाही, काही नाही. तरी मी म्हणून राहिलो की बाबा मी उचलतो. मी काय भांडणार येऊन राहिलो काय? म्हणजे माझ्या जागेत नाही अतिक्रमणात आहे, म्हणजे मोले मावर ठसन गाजून राहील. त्याला उचला लवकर, चला. काही नाही अटीसा, चला निघा काढून. मोठे बुडे साहेब आपण प्रेमात बोलून राहिलं तर शिल्लक भाजरून राहिलं. बापा तुमचं तर लय प्रेम होतं आलतं या बुडाबुडीवर. हराव दे मग 5-6 दिवस, हराव दे 5-6 दिवस. पाहणं उलट फिरलं की ते बुडा म्हणते तुमची का जागा आहे म्हणते, अतिक्रमण मध्ये आहे म्हणते. हे असं असते मग लोकांचं. करंगाई दिली की मनगट पकडतात हे लोक. यायची कसं गैस नाही करायला लागत ना, यायले कसं काढूनच द्यायला लागते डायरेक्ट. पहिलेच आपण नटी यायले राहून होतं द्यायला लागत. काही बोलू नको तू. माझं लोड झाली की नाही उंजरी बी हेपल्या मारत असता. आता कसं माझं काही राहिलं नाही ना, म्हणून तुम्हाला या गोष्टी सुचून राहिल्या. काय तर मग बुडे बा बुडे बा बुडे बा बुडे बा सावटा माल होता तो. बोलून राहिली बाई तू. त्या सासऱ्या एवढे उपकारत नाही काय सांगू तुले. पण आता कसं मला ते काढलं नाही मागचं. मावर मजबुरी आली तर तुम्ही मला वाटतं राहूनही देऊन राहिले, काढू काढू देऊन राहिले. उशात लेकराचा लियास करा ना, मावयाचा लियास करा थोडासा. बापा असतील तुम्ही ना, माझा सासऱ्यावर उपकार करेल. माझा सासरा वर जायला, माझा सासरा सोबत बोला, जे काय बोलायचं आहे ते माझ्यासोबत नका बोल. काल सांगून राहिले माझे उपकार चारा ते चारा काही घेणदेण नाही आम्हाला कोणाचं. निघा आटून लवकर. ते काही सांगू नका, गोड गोड काही बोलू नका अटीसा. चला लवकर, ती तुमचं काय धोपटे उचला लवकर. गड्या चाललो चाललो. थांब जरा, शांत जा सर. मी कधी थांबत नाहीये. मी एवढा काही बेशरम नाहीये. तिकडे गोदरीच राहीन पण तुमच्या दारी नाही राहील अटीसा. चाल बापा, लेकराची हाल माई हाल फक्त या सडेल बायकोमुळे, माया कमलीमुळे, सडेल तोंडीमुळे. आता हे दिवस पाहायलाच भेटले नसते ना. पण आता करशीन काय? अळला नारायण गाढवाचे पाय धरा. आपली परिस्थिती बिघडली. जाऊ दे मोड. आता बोलायला पुरत नाही, भांडणं करायला पुरत नाही. अटी चला निघा लवकर, निघा आटून. अरे जातो ना रे बा. थांबणं जरासा. ये ना कमला, ये ना. नाही बापा मी नाही येत. आता काय झालं तुले? ये ना बसणं, ये. मस्त बास्ट आहे ना, ये बसणं. नाही बापा मी नाही बसत अटी. हे कुटारण मुटार आहे ना अटी. या कुटारात बसीन मी तर माझ्या अंग नाही खाजवणार काय? बसू का मग अटी? बांद्रासारखी अंग खाजत मी. बापा मी नाही बसत. आता कुठे काय लोक मेले काय? कोणाकोणाचे अंग खाजून राहिले? माय तर कधीच खाजत नाही. मी तर रोज असतो बशिल्या भाजीवर. ये बस, नाटकं नको करू. तुले गोष्ट ऐक नाही ना, गोष्ट ऐक नाही ना. झांगूची तुला हे करणं आहे ना. मग बस ये. गोष्ट तर ऐक नाही मले, पण बापा या कुटारात बसवता का मला? चाल ना तिकडे निंबा खाले, तिकडे बसू ना बापा. निंबा खाली चालतो. निंबा खाली खेळ थोडी होणार आहे. बाई मुली जिरून आहे ना. मला मन आलो त्यावर काय सांगू तुला आता, की तुला धरून आहे मला अटी. शाळा जाऊन आहे मी. कमला, अशा गोष्टी निंबा खाली होत असतात काय? सांग ना तू. नाटकं नको करू बा. ये बा बस मोकड्यान. तू म्हणजे असं जाय मग ओळू पाहतो म्हणून मग तू येणार नसतं जात. बरं बापा, ते काही शांती होत नाही बापा. मी बसल्याशिवाय मस्त बापा. बसली बापा. आता सांग बापा काय गोष्ट आहे तर. दूर बसून राहिली मग म्हणते मला गोष्ट सांग आता. अरे जो ये ना, जो यायला सांगतो पद्धतशीर गोष्ट. काय बापा मुंशीराम तुला लावलं रे? जोड येईन दूर जाय बापा. सांग ना आता गोष्ट काय बापा? अडी कोण आहे आता? ऐकायला कोणीच नाही ना. मी तूच आहे आता. तू झँगे आहे की नाही? त्या झँग्याला कसं थोडीशी फुस लावा लागते.
बाबा मला माहित आहे फुसला लागते, पण कशी काय करू मी ते सांग ना. सांगतो ना जोई, तर ये तू. जोई आली तर सांगेन की नाही, अशी दूर दूर बसतं काय तुला सांगू, दुरून दुरून सांग बा तू आता. जोई बसली तर कसं माणूस पटकन सांगते. आता बाबा किती कच जोड येऊ, जोडच काय बाबा, आता का मांडीवर बसू ते. मांडीवर बसली तर कायच होते, अटी कोणच पाहिणार आहे. नाहीतरी आता कसं होते मग थोडस मी तुला मदत करतो. तुझी इच्छा होते, तुझी सरक होते, माई होते, आणि मग ते झांग बुड्याची लाईन बी लावतो. मग मी काय करायचं आहे तर. अरे बाबा मुंशीराम तू काय बोलून राहिला रे बाबा, मला काही समजून नाही राहिलं. बोलून राहिलं म्हणजे तू वळानीच जास जशी काही. तुला समजतच नाही मी काय बोलून राहिलो तर. आता कसं आहे, डॅनीच्याने काही होत नाही आणि त्याच्या अजून काही राहिलं बी नाही. पाला तर राहिल्यापेक्षा तसं मी खुश ठेवतो तुले. त्याच्यासाठी आणलं का बाबा तुला मला खोपडी, तू शाळा भरू आले. काय बरं किती समजदार आहेस तू, तुला समजलं की नाही कायसाठी आणलं म्हणून. तू हे सारखंच करतो मी, कसं माझ्यासारखं करतो. हो बापा मुंशीरा, मी का चावट दिसून राहिली का बाबा तुले. मी पतीवर आता बाई या काही तर माही नको बोलू बापा. तुले वाटलं की बस या कमलीला अटी खोपडीत आणलं की बस आपण चानसच मारू. हा बापा ते नाही जमी. आता काय होती, आता मला माहित आहे सारं काय कशी आहेस तू तर. काय नाही होत ना. होऊन जाऊ दे एकदा, फक्त टिकून नाही ना आता. तुला मी जिंदगीवर पोचतो, काहीच नाही करू देत. तुझ्या मनासारखा वागतो मी, फक्त कसं एकदा. रे बापा मुंशीराम ते टप्पर चाली बापा मी. चल बापा कमली एकटीच असतो अटी, चल पहिले लवकर आता दाबते तुला हा कुटारा. कमली ऐक ना, ऐक ना. मी खुश ठेवतो ना तुले, अशी करून राहिली का. नाटकं करून रस्त्यावर येलाच ना, पर्याय नाही पियाजोय. कसं आहे आपलं जमू दे, तुझ्या मेळ आणतो मी पुढे. सॉरी तुझ्या पद्धतीने देतो करून. कमले पहिले लवकर फुसला हा तुला आता. बाबा कमले चला दूर लवकर, लोक बघतात बापा आपण कोणत्या विचाराने जा बापा लोकांच्या कामाने. लोक काय विचार करतात आपल्याबद्दल. असली बापा कमली तू आता बस तुला दाबलंच असतं आता कुटारात त्याला. पाहिजे नजर काही धडी नाही बापा, कोणी असं तो आपल्या निरा नजरच टाकते कशी बी. चांगलं तर बोलतच नाही बाबा कोणी. कमले थांब ना करतून देतो ते सारखं. थांब 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 ना, अशी काय करून राहिली तू नाटक. कमले हा तुला तर आवाज देऊन राहिला बापा, पै लवकर पै, नाही तर बस तुझ्या मागे चीन हात धरेन नाही तर तुले. कुठे जाशील तू, जाय 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 आता पोयत जाय तू. थांबतो मी काय तुझ्या काही पिच्या सोडणारा माणूस नाही काही. आज मी हाती आली तर उद्या येशीलच तू. तुला गावात कोण होऊन राहिलं माशी बाई, कोणीच नाही हुंगत ना. तुले ना कामाला ठे ना तुले खायला दे कोणी. शेरभर फिटायला तर कोणी ओळखून नाही राहिलं गावामध्ये. तुले या लागेल मुंशीराम जो आडवा पडायले. थांब तू, एवढी मजबूर करून टाक तुले. माझं तू आळवीच पडशील आळवी. आई माही तर इच्छा मी पुरी करणारच आहो, हिच्या स्वप्नारच आहो मी. थांबा शाळा भरू तुझी. जाय जाय आता जाय तू मुकड्यानं. थांब येतोच ना मी काय सोडणार आहो का तुले. बघा चाल, कुकडे जाते काय जाते पोपवा घरी जाते की कुकडे दुसरीकडे दांडी मारते. हे एकत बावन पाला गिनीच्याकडे लक्ष द्यायला लागेल थोडंसं. नाही पोरगण बुडं कुठे गेलं बाय भेटून, कुठे गेलं बाई. या बुड्यानं तर सगळंच मोडलं, तुला पालही मोडलं, तुली चुलही उचलली, कुकडे नेली तर बापा काहीच नाही ठेवलं ना. आणि मग पोरगाही नाही कुठे नाही, कुकडे गेले बापा हे सगळे. असं करू माय आता कुकडे थांबलो आता या बुड्याले. कुकडे काय करू आता मी एकटी. मी तिकडे वावरात गेली, या बुड्यानं बापा इकडे काहीच पास करून टाकलं. काही सांगलंय नाही सकून की मी अटी जाईन की तटी जाईन की असं करणार म्हणून. काहीच नाही ना. आता कुकडे पाहू, आता कुकडे पोहता येईल. आता संजयच्या बायकोला माहित असेल तर काय माहित, आता येईलच विचारतो. नाही तर बुड्यांना पोरगा कुकडे गेला तर. संजय रे. काय बुडे काय म्हणतो. अरे बापा संजय अटी आम्ही पाल मांडलं होतं बापा, आणि मा पोरगाही होता बुडाही होता बापा. अटी कुठे गेले रे ते. अटी पालही नाही दिसून राहिलं, सगळं मोडमाळ आहे बापा. चूल गेल अटी काहीच नाही ना. कुकडे गेले ते काही सांगून गेले का तुले. काय माहित बाबा बुडे, ते बुडा कुकडे गेला पोरगा कुकडे गेला आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही तर काही घरी नव्हतो, वावरात जायला होतो, पराठ्याला आले. हो का रे बापा, तुम्ही वावरात गेलते का. मी बी वावरात गेलते ना बापा. आता कुकडे पाहू रे बापा, बुड्याले ना पोराले. आता पालही नाही अटी कुकडे आहे ना, कुकडे गेले. काही समजून नाही राहिलं बाबा, काय करू. कुकडे पाहू यायले. बुडे असतील ते गावात थांबल तू. आता गावात तर जास लागेल ना, पाहता लागेलच ना. कुकडे ना कुकडे एक तर त्यातले त्यात मा पोरगाही उपाशी आहे ना, त्याने काही खायला नाही. चाल कमले काही टाइमपास करायला पुरत नाही. ते गोंडे बी लढून राहिला असेल ना, त्याला भूक लागेल असेल. आणि हे बुडं कुकडे घेऊन गेलं काय सांगा त्याला. आता चाल लवकर पाय गावात. कमले तुले आज कामाला जायला पुरला नाही. तू तिकडे कामाला गेली आणि या बुड्याने इकडे पालही मोडलं, मग पोराला घेऊन गेलो कुकडे गेला. तर काही सांगले नाही सकाळून की मी असं करीन की तसं की पाल मोडीन की इकडे जाईन की तिकडे. काहीच नाही ना. म्हणा डोंगरी हिसके आता जाय कुकडे जात आता. असे हिसके पायतात ना, हे चालू आहे ना. सावट आहे ना कमली साऱ्या गावाची. बस म्हणा पायत आता. तिच्यामुळे
बुडे त्या बुड्याले त्या लेकराला त्रास होऊन राहिला. आणि हे असे चावटबाई आपल्या शेजारी ठेवता काय? नाही तर आपलं मन नव्हतं त्या बुड्याले त्या पोराला काढून द्यायचं, पण या चावटबाई काढून द्यायला लागला आपल्याला त्याले. तर ती बापा धंदा मांडत होती, ती त्याचं पाल असतं तर म्हणून मी म्हणत तुम्हाला केले काढून द्या काढून द्या. पण कसं आता एक वाया जायला तर त्या बुड्यासाठी माझी उठते ना. हे डोंगरी तर वाया जायलाच. हिनं धंदा मांडलाच असताना गिरायक मला आले असते. पण ते बुडं त्याने बुड्यासाठी जीव तुटते ना आपला. त्याचे मा बापा लय उपकार होते बुड्याचे, म्हणून मला बोला ना वाटे. पण आता काय करा, किती दिवस असं ठेवणे बरोबर नाही. एक त्याची बायको चावटाय त्यानीची, म्हणून कसं आता छातीवर गोटा ठेवून काढून द्यायला लागलं त्या बुड्याला. जाऊ द्या ना बापा, काय विचार करता त्याचा, काही टेन्शन घेऊ नका. चला चाल आपण कुठे विचार करतो त्याचं ते पाहिजे. पण तुम्हाला गावातला आपल्या काही नवीन खाणं माहित आहे की नाही कडे शांतराव. काय बा अजून काय गावाचे फक्त सरपंचच झाले बा. नवीन शाळा चालू झाली ना आपल्या गावामध्ये. नवीन खाणं आहे नवीन. अरे बा शांताराम, असं घुमून फिरून नको बोलू ना बा. अरे सांग ना काय आहे तर. आतुरता लागली ना मुले. कोणाचं आहे काय, कोणतं कांदा आहे? गावात जसं कोणाला सांगू नको, तुलेच सांगतो मी. नाही तर मी काय एवढा रिकामा का सांगेल, पण मला माहित पाहिजे. सांग. आपल्या गावातला जो मुंशीराम आहे की नाही, मुंशीराम, त्यानं हे कमलागुड्डी पटवली ना रे बापा. पटवली ना. तू कुठे पाहिला रे बा त्याले? अरे वावरात पाहिलं नाही मी ना. कमलागुड्डीले खोपडीत घेऊन चालला तो. आता खोपडीत काय जात असते बाई माणूस, सांगा ना तुम्ही. बसायला जाऊन राहिले ना, वरून पाणी नाही काही नाही. कोरडं ठरा नाही, आणि खोपडीत चालले दोघं जण. मग शाळा आहे की नाही? मायले हे डोंगरी काही सुधरत नाही रे बापा. इले नुसतं हेच पाहिजे रे बापा. हा झाला की तो ढोपरते, तो झाला की तो ढोपरते. काका मी तर म्हणतो बंद गाव घेते का काय माहित बिचारी. इले शीन नाही रे बापा डोंगरी झाली. ते तर सुधऱ्याचं नाव घेत नाही ना. ते मला सांगतो बंद गाव खराब करून टाकेल. लहानपासून मोठ्यालो सारे चावटच गावामध्ये ती सारखे. काय बा तो डॅनी बुडा ढिला आहे ना. तो मोठा वागून राहिला, तिने मोठा फोड काय जाईल तिचा. आपण काही म्हणा, डोंगर ऐकत नाही डॅनी तिचा नवरा. त्यानं जरा लक्ष द्यायला पाहिजे की नाही. आपली बायकोशी चावट धंदे करून राहिली. आता मुंशा झोपून राहिली म्हणजे किती बेकार नाद आहे हा, सांगा बरं. मुंशा पाहिला उद्या दुसरा पाहिजेच ते मला सांगतो. मी तर म्हणतो कोणती बुड्या शेटिंगला आहे नाही लागेल असेल तटीचा. डॅनी डॅनी करता करता देते जमून कमला बुडेल तो. खरंच सांगतो मी तुम्हाला, त्याची शाळा तेच आहे. तो बी तडीचा धवधो जाऊन राहिला ना. चावट भाऊ. आता तिले काय जो भेटीन तो. तिले काय फक्त कसं खावं पिवं ऐश करो, पैसा भेटला. आता कसं तिला धंदा करणं अर्जंट आहे. नाही तर कसं रस्त्यावर यायला एक तर पहिलेच तर खायला अनाज नाही घरामध्ये. कमाई तर लागेनच की नाही. मग कसं असा पैसा कमवते हे. ते तर आहे सरपंच. आली रे बाप्पा, आली रे. पाय ना पाय. आता इकडे काय आली बाबा हे चावट. काय म्हणते बाबा इकडे घेऊन जाईल आपल्या ओरावर. हे आपल्याला म्हणते का बाबा चाला द्या 500. असंच नाही करणार काय घेऊ. त्याला काय म्हणे रे बा ते. आपल्यासारख्याला उभी नाही करत ते. चावटले बरोबर पाहिजे ते, आपल्यासारख्याला नाही. शांताराम मग बुडा मग पोरगा पाहिला का तुला? पाहिला का? नाही बा बुडे आम्ही काय पाहिला नाही. अरे बाबा शांताराम, ते दोघे बापले का बापा दिसून ते राहिले ना. कुठे गेले तर पिलाई पाहू राहिली बापा, पण काही पत्ताच नाही द्यायचा. पोरगा उपाशी आहे रे बापा, उपाशी आहे. मग नव्यानं कुकडे नेलं त्याने, कुकडे नाही बाबा ध्यानानं. बुडे गावामध्येच पाय ना गेला असेल बुडा काही कुटकी मुटकी मागायला गावामध्ये. हा बुडे पाय, तू गावात पाय. अन बापा आता गावात तर पाहूनच राहिली. आता कुकडे झांबलो बापा, दिसूनच नाही राहिले ना ते. पाहतो बापा आता, पाहतो तरी पुढे आता. गोंड्या तू कुकडे गेला रे बाबा. त्या ढेण्यासोबत कुकडे गेला बाबा. गेले ते गेले, दोघे बापले का हरपले. का सरपंच हे बुडं कुठे गेलं की पोराला घेऊन. जाऊ द्या ना शांताराम, कुकडे जा. आपल्याला काय घेऊन देणार. जाऊ द्या, रोक्षाला तापना घेऊ दे. जायला ते जाऊ द्या, काय घेऊन देणे आपल्याला. शिवलाल मुंशीराम भाऊने शाळा जमवली वाटते बा. बुडी नेली बा औरात. मग मुंशीराम भाऊ का बिना शाळा जमायला राहते का? आणि शाळा जमायला नेली वावरामध्ये. 400 रुपये रोज देऊन राहिला बुडील. कशा देऊन राहिला तर. एवढंही नका करू रे बेशरम धंदे. बरोबर आहे का? एखाद्या बुद्धीच्या मजबुऱ्या फायदा घेऊन राहिले सारे तुम्ही. आपल्या मुंशीराम भाऊले काय कमी आहे? घरी बायको आहे ना. काय लागलं त्या बुद्धीच्या नांदी. मावलीला का तुलेच मोठं पाणी दिले का घेणं देणं. अबे त्याची शाळा ती जमून राहिली. ते बुड्डी चावट आहे. जाऊ दे ना, आपल्याला काय घेणं देणं. तिला गोड लागते तर. त्या माऊलीले ना कोणी गोष्टीचा पुळका येते, खूपच मोठा पुळका येते घेणं देणं.
अबे होऊन राहिलं तर होऊ दे ना, त्याच्याबरोबर त्याच्या मुंशीरामची शाळा जमली की आपली जमणार आहे. असं त्या बुडे गया मग 4 एकर वावर येणार आहे ना. पण या बह्याडाले माऊलीला सांगून काय फायदा, याच्या कुठे लक्षात येते ते, याच्या लक्षातच येत नाही. कोणतीच गोट येत नाही ना, हा भयाडच आहे ना. अरे बा, त्या कमलाबुडीचे खायचे वांदे आहेत रे 2 टाईमचे. रस्त्यावर राहिली ते पालात राहून राहिली आणि तुम्ही म्हणता तिच्यावर 4 एकर वावर. त्या झांगबुड्यानं काहीच ठेवलं नाही तिच्या रुपया बी. हा, गावात भीक मागून राहिलीच, कोणी देऊन नाही राहिलं. तुम्ही म्हणता तिच्यावर 4 एकर वावर हे नाही. तुला काय समजते झांबल तोंडे. तर तू वय राहायला म्हण, तुला हेच तर अक्कल नाही. हे शाळा काय आहे तर, अरे मुंशीराम भाऊ तिला शिकून राहिला. असं मुंशीराम भाऊची शाळा जमते आणि झांगोले कसं अद्दल घडून आहे, झांगो तोडून वावर घेणार 4 एकर, अशी शाळा आहे पुढची. काय समजते रे, याला अक्कलच नाही ना मावलेले. नाही भाऊ, आपल्याला काही समजत नाही, तुम्हाला खूप समजते. हा, तर झांगोबुडा देते, ते झांगोबुडा त्या कमलीला उभंही नाही करत दारामध्ये. काय सांगतो तिच्या तोंडात थुकत बी नाही तो, एवढा हे आहे झांगोबुडा. तुम्ही म्हणता झांगोबुड्याला फसवीन कमलीन, मग त्याच्याकडून 4 एकर घेईन आणि मग आपण त्याच्यावर डल्ला मारू. काहीच होणार नाही तसं. हा, झांगो काही एवढा चिवत्या नाहीये. हा, कोणाला जोड करायला कोणाला हे करायला. त्या कमलीनं अच्छे थंडे गेले, मी झांगो किच गेली, मी खसखस आहे बे. तुले काय समजते बोनस बे, तुले काहीच नाही समजत अजून. तू अडाणीच राहिला. लय अच्छे दिनं थंडे गेले 3 कमलीनं, पण झांगो बुडा थंडा होणारा नाहीये, हे लक्षात ठेवतो. तो 12 गावचं पाणी पिऊन येलाय भाऊ झांगो. हा, तो जर डॅनीच्या डोक्यावर हात फिरून राहिला झांगो बुडा, तो कमी आहे काय? हे बरोबर गुन्हाला बरं माऊली. हा, म्हणजे झांगो बुडा बी काही कमी नाही बरं. हो, ते पोची चीज आहे. हा, तुले अजून शिवला अजून काही समजलं. अरे गावाची पुरा सपोर्ट आहे भाऊ त्या झांगो बुड्याले. शांतारामचा, सरपंचाचा, देईदाचा, त्या बुड्याईचा, सारेचा. काय माहीत आहे तुले, काय समजून राहिला तू तुझ्यावर म्हणजे हवेतच गोया मारता तू, विचारच करत नाही. वेद गोया नाहीत ना रे, पण पाहतो मा प्लॅन मी सक्सेस करतो की नाही पाहतो. हा, असे ना त्या झांगो बुड्याच्या मागं गा, पण झांगो बुडा फसला म्हणजे फसलाच म्हणून सांगतो तुले. हा बरं, मी अटी जा ना, पाय तुम्ही बी काय आहे तर चालले तुझ्या प्लॅन काय आहे तर. मी हा ना पाहायला जा. मग प्लॅन पाहिजोस तू, पाहिजो. हो, दाखवतो प्लॅन दाखव. जाऊ द्या ना बे, या मुंशीराम भाऊचं जमलं शिंकिनी शाळा. हा, भिडलं शिंकिनी नाटक. अरे दाबली शिंकिनी कमलीनं कसं हो दिलं शिंकिनी. हा, असं मुंशीराम भाऊला थंडगार केलं शिंकिनी कमला बुड्डीनं. म्हटल्या का आता आपण का पायाला गेलो का जडसा, कोण थंड झालं आणि कोण गरम झालं तर. हा, तुला एवढी आतुरता होती ना बबन, तर पायाला जातात होतं टिसा. मुंशीराम बोले म्हणता की मी मला येऊ दे जा बॉल एक तुमच्या मागं. खोपली तर शाळा चालू अशी द्यायची, पाहून येता. काय का तू शिवला उडून राहिला बा. अरे मला आतुरता आहे ना पायाची. थांब आतुरता आहे ना, ते पाय ते आले मुंशीराम भाऊ आले. आता ते विचारून घे कोण थंड झालं आणि कोण गरम झालं. आला रे भाऊ मुंशीराम. चला मग मित्र, व्हिडिओ झाला. पण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.